हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे सेकंड डे इन स्कॉटलंड आणि आम्ही आमचा डे स्टार्ट केला आहे. आता बेसिकली आम्ही ट्रेनमध्ये आहोत, थोडे रेडी झालो आणि आम्ही आता चाललो आहे एडिनब्राला. सो काल तुम्ही बघितलं असेल, काल आम्ही ग्लासगो केलं, आज आता एडिनब्रा करणार आहे. आज आम्ही ट्रेनमध्ये लिटरली 15-20 मिनिट्समध्ये पोचू. आणि हे बघा काय चालू आहे, खाली ट्रेन आहे. मंदार आता वॉशरूमला गेलाय, मंदार येईल. थंडी असते. कसं वाटलं कालचा दिवस? समरचे कपडे थंडीत घातले. जॅकेट घेतलंयस ना? त्याच्या व्हिडिओवरच आहे आता सगळं. ऍक्च्युली मला वाटलं थोडासा लिटल बिट समर आलाय वेस्ट मिडलँड मध्ये तरी. तर मला वाटलं स्कॉटलँड पण तसं बघायला गेलं तर असेल. इथे बघ किती मस्त वाटतंय. अशो वगैरे व्हिडिओ कडे खूप छान वाटतंय. आता एक मस्ती बघ कशी स्ट्रीट जात आहेत. ब्युटिफुल आहे ना. कळव्यासारखा बोलतो अशी. येस, मी सांगत होते की आम्ही आज एडिनब्रा फिरणार आहे. काय काय करणार, कुठे कुठे जाणार, मला खूप गोष्टी करायच्या एडिनब्रापर्यंत. पण आज एकच दिवस आहे, तो आय डोंट नो किती पुरेल आम्हाला. आणि पहिले तर आम्ही ब्रेकफास्ट करणार. आम्ही काय केला नाही काल, तुम्ही बघितलं. आम्ही रात्री आलो, मस्त खाल्लं आमचं सगळं, फास्ट फूड घेतलेलं. आणि जे झोपलोय, एक कोणाशी चौघे वेगळ्या साईडला बसून आपापलं खाऊन जे झोपलेत ते झोपले. आणि मस्त फ्रेश झोप झाली. सकाळी 9-9:30ला उठलो आम्ही. एक सेकंड मध्ये सगळे गुडूप होऊन सगळे झोपून गेलेले. लाईक काही गप्पा नाही, गुपचूप आपापलं जेवण जेवलं झोपलो आम्ही. पत्ते खेळायचा प्लॅन केलेला आम्ही, पण काही नाही झालं. आता मस्त आम्ही ट्रेन मध्ये आहोत. आज एडिनब्रा, वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिटी इन स्कॉटलंड अँड इन UK, आय गेस वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल. तर बघू असा कसा एक्सपिरियन्स असेल. थोडे थोडे अपडेट्स तुम्हाला देत जाऊ. आणि थँक्यू सो मच कालचा ब्लॉग बघितल्याबद्दल. तर येस, तिकडे पोचल्यावर तुम्हाला परत सांगू. बघितला नसेल तर प्लीज जाऊन पहिले डे 1 बघा आणि डे 2. एडिनब्रा स्टेशन वरून बाहेर पडतो आता. सो तुम्ही स्टेशनला आले की त्याच्या बाहेर असं खूप प्रिटी बिल्डिंग आहेत, खायला वगैरे भरपूर आहे. एडिनब्रा वेव्हली, दिस इज द स्टेशन. बाहेर पडल्या हे छान वाटतं ना. सुंदर. थंडी तर आज खूप आहे. थंडीमध्ये हे कोण घेतं? बर्फाने भरलेल्या गोष्टी हात पकडायला पण नव्हतं. गाईज, एवढी थंडी आहे, मी इमॅजिन नाही करू शकत इकडे थंडीच्या टायमाला कसं असेल वातावरण. म्हणजे आता मी समर स्टार्ट झाल्यावर आलोय. लिटरली स्टेशनच्या बाहेर आहे. वी आर वॉकिंग टू एक्झॅक्टली. तो मागे ब्रिज बघा. मी झूम करते. झूम कसं करायचं ह्याला? झूम नाही होतं, सॉरी गाईज, मी एवढी टेक्नो सावी नाहीये. तर हा मागे रोड आहे आणि इकडे पुढे असं उंच आहे चढायला. सो वी हॅव टू वॉक फॉर एटलीस्ट 14 मिनिट्स. युके मध्ये फिरायचं तर तुम्हाला वॉकिंगची तयारी पाहिजे, स्पेशली अशा सिटीज मध्ये. एवढा गॉगल वगैरे घेऊन आले. मला वाटलं ग्लासगो सारखं ऊन वगैरे असेल. कसलं ऊन येतंय. थंडी एकदम. बाहेर आल्यावर असं खूप थंड वाटलं. आणि आता आम्ही स्ट्रेट ब्रेकफास्ट करायला. आणि ह्याच्यानंतर आम्ही शोधू मध्ये कुठे शॉप भेटून. ह्या लोकांना जॅकेट, आम्ही तरी थोडंसं फरवालं, मी तर तेच घालते आणि हिने पण. आणि ह्या दोघांनी थोडस हे घातलंय पातळवालं. काय दाखवतोयस? मंदार गलीमध्ये नेतो आम्हाला. हे सोय 2 बिल्डिंग आहे, त्याच्या समोर अशी ही छोटीशी स्टेअरकेस आहे. आणि ही बघा कशी जाते. इकडनं पण जाऊ शकतो. हा रे, चल गल्लीतून जाऊया. काय खूप वर आहे. ऑन द वे आता आहोत आणि आम्हाला एक लोकेशन आमची झाली स्कॉट मॉन्युमेंट म्हणून. हे बघा माझ्या मागे. चालता चालता एक लोकेशन हे बघा. ह्यूज बनवलंय बघ ना तू. आलो असतो ना ते वरती घेऊन जातो. हा, हे वरती पण घेऊन जातात. सो तुम्हाला जे सांगते, नेक्स्ट टूर विल बी ॲट 2, क्लोज फॉर लंच नाव. वर पण दाखवतात आणि गार्डन बघा इथे बाजूला.
गाईज आम्ही हॉप ऑन हॉप ऑफ बस घेतली आहे. हे बघ, हे हे कॅसल कॅसल आहे एडिनबराचं. हे बघ, एडिनबरा कॅसल. येस. सो आम्ही इथे हॉप ऑन हॉप ऑफ बस घेतली. या लोकांनी आम्हाला मॅप्स दिलेत. दे विल टेक अस टू ऑल द लोकेशन्स. आणि जसं मला दिसतं तसं ते तुम्हाला दाखवत जाईल. हे कॅसल आहे इकडचं. सो हे असे सगळे स्पॉट्स आहेत जिथे आम्हाला ही बस फिरवणार आहे. एडिनब्रा कॅसल आणि हे. सो वी आर ऑन नंबर 4 and 5 नाव. हे बघा गाईज. एक स्पॉटला आम्ही उतरलोय जॉनी वॉकरचं स्टोअर बघायला. मला माहित नाही मला आतून व्हिडिओ काढायला मिळेल की नाही, बट लेट्स सी. वाव. Guys, blue label designed by Rahul Mishra, designer. मस्त डिझाईन केली आहे ना हे बघ. आम्ही या स्टोअर मध्ये हरवलेलो आहोत आता. एवढं छान आहे. सो गाईज मला सुरभीने गिफ्ट केलेलं आहे ब्लॅक लेबल. हे बघ, तिने काहीतरी लिहून घेतलेलं आहे बॉटलवरती. हे बघ इथे बनतंय. एनग्रेव करते मी. तो बनल्यावर तुला दाखवेन. थँक्यू थँक्यू. कसं होतंय हे एक सोयीनर म्हणून असतं, हे पियासाठी नसतं. आता घरचे बोलते समजलं ना. बघ ना काय काम आहे. म्हणजे ते काचेवर हे होतं एनग्रेव. जरा तिथे खूप लोक पब्लिक गोळा झाली आहे हे बघायला. आपल्याला बघायला आले. झालेलं आहे काही झालेलं आहे. बघा. That's like our relationship word. It's always. And it's his name to Mandar. करते आता फिनिशिंग देते. फिनिशिंग झाल्यानंतर ते दाखवणार तुम्हाला. काय एक्सपिरियन्स आहे ना हा. खाण्याचा स्टॉप आपला. मंदार सेकंड टाइम ऑर्डर करायला गेले. दिसत पण नाहीये. सो आपण आतापर्यंत काय काय बघितलं. 2 मॉन्युमेंट्स बघितले आम्ही. आणि कॅसलचं बाहेरून बघितलंय. पण आता आम्ही बस करणार आहे जे वर वर जाणार आहे कॅसलवर. हा बचोर स्वतःच संपवलंय. आणि आता इकडे म्हणून स्लो इटर्सना प्रॉब्लेम होतो. ते जॉनी वॉकर वाला एक स्टोअर बघितलं. खूप छान आहे तो. आणि स्ट्रेट अवे खायला आलाय. म्हणजे आम्ही जे पहिले बोलत होतो तुम्हाला आम्ही ग्रेग्स नाही का स्पून्स शोधलं वगैरे ते कुठे मिळालेच नाही. लगेच आम्ही ती हॉप अँड हॉप बस केली. 2-3 लोकेशन केले. आजूबाजूला असं फास्ट फूड आहे. जॉली बी वगैरे ट्राय केलं. एवढं बिझी आहे एडिनब्रा की असं काही सुचत नाही ना. आपण एकदम असं कुठं तरी आल्यासारखं वाटतं. आणि आता थोडं खायला हॉल्ट घेतलं. आता आम्ही परत आमच्या इकडे लिटरली 4 hours आहेत कारण ती बस 6 पर्यंत असते. सो आता आम्ही फिरणार आहे तिकडे आणि मग कंटिन्यू करू. टाळा कॅसल. यार काय ट्रॅजेडी झाली आमच्या सोबत. ट्रॅजेडी नाही बोलू शकत. आम्ही खूप पळत गेलो खाल्ल्यानंतर इथून. इकडेच होतो आम्ही. हा इकडेच. बेसिकली आम्ही इकडेच होतो. आणि आम्ही इकडून बस केली. मंदार बघ काय करतोय. आम्ही एवढा पळत आलो ही बस पकडायला. आणि आम्हाला कॅसलला जायचं होतं. आणि ना इकडे सो बेसिकली हे असे सिस्टम्स आहेत इकडे त्याच्याने तुम्ही कानात लावून ऐकू शकता की ते लोक काय काय सांगतात. हे बघ ह्याने कसं लावलंय त्याला.
आणि त्यांनी सांगितलेलं की कॅसेलला तिकडे उतरायचं, पण आमच्या कानात कोणाचाच नव्हतं, तर आम्हाला कळलंच नाही की तिकडे उतरायचं होतं. आम्हाला वाटलं जवळपास अजून कोणता तरी स्टॉप असेल आणि आम्ही परत फिरून तिकडे आलो जिकडे आम्ही चढलो. तर बेसिकली आम्ही काहीच नाही केलं. सो आता आम्ही ठरवलं हे जे टूर आहे पूर्ण फिरणार आणि देन विल सी आम्हाला कुठे स्टॉप व्हायचंय आणि कुठे एक जास्ती एक्सप्लोर टोटल करायचं. हाफ एन आवरची टूर येते त्याच्यात. आता हाफ एन आवरची टूर ही पूर्ण फिरून मध्ये बांधलंय किती 1817. 1817 ला बांधलं. ओके. मंदार आमचं गाईड आहे इकडे, कारण मंदार सगळं ऐकतोय आणि आम्हाला घेऊन येतात सांगतोय आपल्यासाठी कुठे काय आहे. जेवढं प्रिटी आहे. मला तर हे एवढं बघूनच मस्त वाटतं. हे बघा मी तुम्हाला असं व्ह्यू देते मस्त. ते बघ पण हॉपन हॉप बस ते चांगलं आहे ना फिरायला, सगळं कव्हर होतं. आपण एकटे इथे कुठे कुठे फिरणार. आपल्याला तिकडे बघ, आपण मगाशी लांबून बघितलेलं ते ही प्लेस, हा. आपल्याला तिकडे जायचं. सो गाईज मी आता आली आहे इकडे विक्टोरिया स्ट्रीटला. सो असं बोलतात की दिस स्ट्रीट इज इन्स्पायर्ड, सो दिस स्ट्रीट हॅज इन्स्पायर्ड हॅरी पॉटर, डायगन alley जे आपण बघतो पिक्चर्स मध्ये. सो हे आता रिअल लाईफ मध्ये बघते, मला खूप मस्त वाटतंय. जे ही movies मध्ये विक्टोरिया स्ट्रीट एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ नॅशनल लायब्ररी ऑफ स्कॉटलँड. आणि ही स्ट्रीट आहे आणि जरा असं दगड आणि खूप एकदम अशी जुन्या काळातल्यासारखे हे बघ. लाईक म्हणजे बियॉन्ड ब्युटी बोलतो ना आपण. इंडिया बिल्डिंग लिहिलं याच्यावर. ही बघ. थांब थांब, इंडिया नाहीये ते. मग मला इंडिया पण दिसते. इंडिया दीदी, इंडियामध्ये ई कसा येतो? तुला वेळ आयडियल लिहिलंय. INDIA इंडिया बिल्डिंग. हे बघ. द अगं, हा बॉक्स. अच्छा, इंडिया बिल्डिंग. हे बघ, मी वरचं इंडिया वाचलं, द आयडियल वर नाही, ट्रेडिंग. खाली बघ इंडिया बिल्डिंग लिहिलंय. गाईज लुक ॲट दिस, जस्ट लुक ॲट दिस. खूप सुंदर आहे. आणि हे ऍक्च्युली आम्ही येताना इकडे कुठेतरी रील्स मध्ये बघितलेलं की डायगन alley ह्या स्ट्रीटला बघून इन्स्पायर झालेलं आणि मग ते डायगन alley झालेलं. आणि मेन म्हणजे जे हॅरी पॉटरचे रायटर ना, मला ते कॅफेला जायचं. देर इज अ कॅफे हिअर जिकडे JK रोलिंगने हॅरी पॉटर लिहिलंय. सो आय थिंक सो आपल्याला ते गुगल करावं लागेल. इकडेच कुठेतरी ते कॅफे आहे. सो आता आम्ही एक्सप्लोर करतो थोडं, मध्ये मध्ये तुम्हाला बिट्स देऊ आणि सांगतो कसं वाटलं. सो गाईज जसं मी सांगितलं, मी विक्टोरिया स्ट्रीटवर आहे. थोडंसं पुढे आल्यावर तुम्ही माझ्या मागे बघत असाल द एलिफंट हाऊस, जे वर्ल्ड फेमस आहे. वाय इज दिस फेमस नाव? बिकॉज इथे JK रोलिंगने काही पार्ट्स ऑफ हॅरी पॉटर इज रिटन हिअर. आणि ही स्ट्रीट एज आय सेड इट्स इन्स्पायर्ड बाय डायगनल, म्हणजे डायगनल alley बनवायसाठी ही स्ट्रीट इन्स्पायर केलं. आणि इकडे त्यांनी लिहिलंय की नोन फॉर द वर्ल्ड बर्थ प्लेस ऑफ हॅरी पॉटर. आणि लहानपणापासून आपण जे बघतो, आय हॅव टेकन दिस बटरस्कॉच नॉन अल्कोहोलिक बिअर, खूप टेस्टी आहे. नॉन अल्कोहोलिक बोलली का इकडे तीच माहिती जेव्हा तिथे लिहिलंय. पण ही खूप फेमस आहे आणि फेमस आहे. हॅरी पॉटर बघितलं हॅरी पॉटर बघितलं त्यांना आवडेल. पण गाईज मी मला सांगू नाही शकत, डोळ्यांनी बघायला ते इतकं ब्युटिफुल वाटतंय. आणि हे जे सगळे प्लेसेस आम्ही खूप वेळपासून UK मध्ये राहून पण आम्ही 2-3 वर्ष इथे आलो नाहीये आणि खूप व्हिडिओज आणि सगळं बघितलंय. पण आज जेव्हा समोरून बघतो ना तेव्हा कळतं की लोक एवढी का बोलतात एडिनब्रा इज दॅट ब्युटिफुल. म्हणजे कॅमेरा ऍक्च्युली Justice जस्टिस नाही नाही करत करत, पण जे तुम्ही बघता स्वतःच्या डोळ्यांनी, टू गुड. सो हे बघा तुम्हाला मी दाखवते. Elephant House. एलिफंट हाऊस याला मॅजिकल कॅफे बोलतात. आणि इकडे लिहिलंय नोन अराउंड द वर्ल्ड ऍज द बर्थ प्लेस ऑफ हॅरी पॉटर. आणि इथे एवढी गर्दी आहे आज संडे असून पण. UK मध्ये हे कॉमन नाहीये संडेला एवढी कमी गर्दी असून. जाऊया. स्कार्फ इकडे एक आहे की हॅरी पॉटरच्या नावाखाली एवढं सगळं महाग आहे. आणि ग्रिफिंडोरचा स्कार्फ अँड ऑल 30 pounds वगैरे असं रेट आहे. जे हॅरी पॉटरचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी ही प्लेस मस्ट विजिट म्हणजे आहे. लहानपणापासून आपण जे बघतोय ते आता असं सगळं बघायला खूप काहीतरी वेगळीच फिलिंग आहे. मस्त वाटतंय.
खूप ब्युटिफुल आहे. आता आम्ही हे सगळं फटाफट एक्सप्लोर करतो आणि मग बघू कुठे जायचं. आम्हाला ऍक्च्युली परत हॉप अँड हॉप ऑफ बस घ्यायची आहे. सो आता हे थोडंसं बघून मग आम्ही परत दुसरीकडे जाऊ, कारण का आता आम्ही मस्त खाऊन वगैरे झालंय. सो आम्ही छान एक्सप्लोर करू आता अँड विल सी. सो आता ही लोक बेसिकली दे आर मेकिंग दिस पोस्टर, हे असे वाले. आशू उचल रे. उफ. हा ऍक्च्युअल स्ट्रगल एव्हरी टाइम काय फोटोज वगैरे काढायचे असतील तर. So now Where you're standing is perfect. You do a little back to back. You go back to back, yeah. So and then bring out like that. Yes, right, right, straight. To ये It's like just scary. Yeah. That's perfect. No, don't laugh. No laugh. Right, here we go. 3, 2, 1. क्यूट. Perfect. नाईस. It's all right. ओ गॉड. You're good. You're right. कम ऑन गाईज. You ready? Here we go. टेक 2. 3, 2, 1. आता हा पिक्चर प्रिंट होईल आणि आम्ही तुम्हाला दाखवतो पिक्चर. प्रिंट होतं आता. हे बघा. थँक्यू सो No मच. worries. ग्रुप 2. गाईज व्हॉट अन एक्सपिरियन्स. मस्त वाटतं एकदम. There you are. सो दॅट्स हा पिक्चर. आम्ही थोडं रागीट दाखवलंय. नाही मंदार नाही रागाचा दिसतोय, मीच रागाची दिसते. हॅरी पॉटरचं मर्चेंडाईज घ्यायचं असेल तर दिस इज द प्लेस. इथे बाहेर क्यू असते यार. हॅरी पॉटर साठी इकडे खूप लोक पैसे, खूपच एक्सपेन्सिव्ह आहे एव्हरीथिंग. ती स्ट्रीटच मेन त्याच्यासाठी आहे. हॅरी पॉटर ना सर. आणि इकडे खूप क्रेज आहे हॅरी पॉटरचा. लाईक आपल्याला असं वाटतं पण स्कॉटलँड यार आपण लहानपणापासून किती बघितलं. मला पण इकडे एकदम मस्त वाटतं. तिथे हे मागचं स्टोर आहे, तिकडे मर्चेंडाईज मिळते तुम्हाला काय पाहिजे ते, स्कार्फ्स किंवा त्यांचं काही. सो आता आम्ही एंड करतो. ही तरी आली. हा ही आली आपली झाली. बस बघू. विल मूव्ह टू द नेक्स्ट स्पॉट नाव. चलो गाईज, हे बघा थोडस ग्लिम्स दाखवते इकडे कसं आहे. स्लोप आहे आणि आम्ही चालू तिकडून केले इथे. बांधकाम बघा, ह्याचे स्कल्पचर्स बनवले त्याच्यावरती. हे बघ. मस्त. आमचा नेक्स्ट स्पॉट आहे. फायनली आम्हाला पुढची सीट मिळाली. आता आम्ही परत टूर चाललोय. मस्त आहे यार. हॉप पासून खूप मजा येते है ना. सगळं कव्हर होतं. ऐकायला तरच इम्पॉर्टंट आहे हॉप फिरायला. पण तू ऐकून आम्हाला सांगतोयस तर आम्हाला कळतंय. हे बघा पुढची सीट मिळाल्यामुळे असा मस्त व्ह्यू आहे. ओके गाईज, आता आम्ही एक क्रेझी गोष्ट करणार आहे. मंदार एक क्रेझी गोष्ट करणार आहे. लेट्स गो. ही आता आम्ही हे असं नॉर्मली चालत होतो तेव्हा आम्हाला अचानक हे दिसलं. तो ऍक्च्युली खूप घाबरलाय. त्याच्या चेहऱ्यावरून दिसतंय. सुन्न पडलाय. तू प्रेमाने करा. त्याचं तोंड. अरे नीट हस ना. अरे त्याच्याकडे बघ तरी. सोबत बघा डायरेक्ट. काय बोलला नाही. Why are you so scared? It's okay, relax.
म्हणणार ना. मजा येते. दीदी बदला घेते सगळा त्याच्याकडून. त्याला बोलते केस हप कर आता बघा फोटो काढ दीदी. काय चाललंय तो बघत पण नाही त्याने मान 360 फिरवली. How old is she? 16. 16. जा दीदी फटफडेला जा या साईडला ये ना या साईडला आहे ना त्याच्या. ती बघ तिथं मागचा बघ. हे दोघे एवढे घाबरत आहेत. दीदी ह्या साईडला आहे ना एका साईडला दीदी. द स्कॉच विस्की एक्सपिरियन्स. आता आम्ही इकडे एका लेन मध्ये आलो आहोत. आता आम्ही बसेस वगैरे स्टॉप केलंय आणि सगळं फक्त असे लेन्स फिरतोय. थोडंसं आम्हाला फ्रीज मॅग्नेट्स घेतले ह्याच्यात. 2-3 फ्रीज मॅग्नेट्स, एक माझ्या घरी पाठवायला, एक माझ्या घरी, आणि असंच एक स्कॉटलंडवाला, एडिनब्रावाला. फ्रीज मॅग्नेट्स तर इम्पॉर्टंट पार्ट असतो आपल्या ट्रिपचा, जे कलेक्ट करायला आवडतं सगळ्यांना. ते झालं आणि आता मस्त संध्याकाळ झाली आहे, थंड वाटतंय. आणि आम्ही आता कॅसलच्या इकडे आलो. कॅसलच्या एंट्रन्स, ऑब्व्हियसली कॅसलच्या आत नाही जाणार कारण इट्स टू टायरिंग एवढं सगळं फिरायला. सो कॅसलच्या एंट्रन्सला आलो आहे ह्या लेनमधून. खूप मस्त वाटतंय. हे बघा मागे. कोणी येत असाल तर बी रेडी टू वॉक अ लॉट. एक लॉट इकडे जाऊन. आणि आम्ही एंड ऑफ द व्हिडिओ थोडे फोटोज वगैरे टाकू जे आम्ही काढले. सगळ्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करायला झालं नाही कारण वी वर एन्जॉईंग ऑल्सो. बट येस गाईस, कॅसल बघून झालंय आमचं. आता जरा हा व्ह्यू बघा समोरचा, खूप सुंदर है ना. हे बघा हे कॅसल आहे. प्लॅन करा एडिनबराला येणं. म्हणजे इफ यू आर कमिंग टू द UK देन एडिनब्रा इज अ मस्ट. म्हणजे आपण लंडनला खूप हाईप करतो, ऑब्व्हियसली लंडन इज लंडन, बट मला हे जास्ती आवडलं. म्हणजे मी आतापर्यंत जेवढं काही थोडंफार बघितलंय, थोडे कंट्रीज थोडंफार फिरले, म्हणजे दिस इज द टॉप मोस्ट सिटी. हे कॅसल आहे. इकडचं आतलं हे मोठं आहे, पण आता इथे आम्ही जाणार होतो, पण आता इथे एंट्री बंद झालेली आहे. हा हे बघ दाखवते मी इकडून. ये मंदार इकडे. हे बघा ही कॅसलची एंट्री आहे. असं कॅसल आहे. खूप सुंदर आहे कॅसल. आतमध्ये आणि ते कॅफेज आहे. रोज सकाळी काहीतरी 9 का 10 वाजता ते तोफ्यांचं असतं. 3 तोफे उडवतात. त्याचे पण पैसे असतात बघण्यासाठी. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही येऊ शकता. आम्हाला होता बट आम्ही थोडा लेट झाला, पण आता बंद सगळं फिरून कारण काय आम्ही एडिनब्रा एक दिवसामध्ये करतोय. 1 दिवसामध्ये होण्यासारखं एडिनबरा नाहीये. हा खूप आहे. म्हणजे कसं लंडन कसं आपलं एका दिवसात झालं नाही. आपण म्हणजे 3 वेळा गेलो लंडनला तरी पूर्ण एकाच नाही. जागेवरती असं वाटेल की नाही भाई अजून बघूनच राहू असं. म्हणजे हे बघा ना, फोन कमी पडतो की भाई फोटो काढू की नको. Share it. So cute. Can we pet him? Yeah. Give me the phone. Oh. Ready? Sit. 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 अशा फोटो काढ. Chata. Cute. Thank you. You're welcome. Can we touch him? मस्त स्पून्सला आलेलो, डिनर केला. स्पून पण किती मस्त आहे तिकडे यार. तुम्हाला मी आतून ना दाखवू शकली. आय थिंक सो व्हिडिओ असेल तर टाकू आपण श्रावणी नंतर. तिने सॉव्हेनियर म्हणून हे आम्हाला इयरफोन्स दिलेले तिकडे हॉप अँड हॉप ऑफ बसमध्ये ऐकायला. हे पॅक पण आहेत. एडिनब्राचे स्पून्स पण किती सुंदर आहे. हे बघा पिक्चर जे रेकॉर्ड व्हायचे ते ह्याच्याने व्हायचे. सो आता आमचा डे इथे आम्ही संपवतो एडिनब्राचा. किती वेळ आहे? एडिनब्राचा तरी संपलं. आता आम्ही ट्रेन पकडू. खूप इव्हनिंग मस्त केली. जास्ती व्हिडिओ काढायला नाही मिळाले कारण आम्ही चिल करत होतो. इथं स्पून्समध्ये बसलेलो, डिनर केलं, खूप गप्पा मारल्या. डे मस्त गेला. आज असं एवढं थकायला नाही होतं ना
काल खूप थकायला झालेलं. हॉप ऑफ बस, कारण का त्याच्याने आमचं खूप वॉकिंग वाचलं. नाहीतर असं फिरायला चालत फिरलो तर मग खूप मुश्किल आहे थकायला सगळं होतं. कव्हर करणं. आणि बसेस मग कसं पाय खूप पेन होतं, कारण का लंडनला आपण असं केलेलं की आपण सगळं चालत फिरलेलो आणि आम्हाला सगळं कव्हर मी करायचं. ऍक्च्युली लिव्हरपूलला केलेलं हॉप अँड हॉप ऑफ, आणि बेस्ट थिंग एव्हर. हॉप सगळं cover खूप होतं. हेल्प केलं. आणि जे आम्हाला वाटलंय की बघायला पाहिजे तिकडे आम्ही उतरलो. बाकी वाटलं की ठीक आहे नाही. ऍटलीस्ट एडिनब्रासाठी तर मस्ट रेकमेंडेड. ओ हा बोलवतोय, चलो गाडी आली. मला खूप वाईट वाटतं एडिनब्रा म्हणून चाललोय आपण. आय स्वेअर माझं मन नाही भरलंय. हो 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 चलो, मन नाही भरलंय पण आता जावं लागेल गाईज.